वंचितांचा पक्ष वंचितांसाठीच आहे की धनदांगड्यांसाठी असा प्रश्न निर्माण झालाय, असं विधान ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी केलंय। धनदांडगे प्रतीक पाटील प्रकाश आंबेडकरांना भेटले आणि एका तासात काय घडलं की त्यांनी विशाल पाटलांना आणि सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला, असा सवाल देखील शेंडगे यांनी उपस्थित केला। नाशिकच्या मालेगाव महापालिकेने मतदान जनजागृतीसाठी मेहंदी आणि रांगोळी स्पर्धांचं आयोजन केलं। यावेळी महिलांनी हातावर आकर्षक मेहंदी आणि रस्त्यावर रांगोळी काढत नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाकडून विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येते। धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडतले यांना 2 महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे। 2014 मध्ये बीड जिल्ह्यात झालेल्या आंदोलनात रास्ता रोको करत एसटी फोडली होती। या प्रकरणी अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाने अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। 6 आंदोलकांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे। दरम्यान दोडतले यांनी जामिनीस नकार दिलाय। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीला चंदनाची उटी लावण्यात आली। यावेळी मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी आणि मुक्ताबाईच्या मूर्तींनाही चंदनाच्या उटीचा लेप लावण्यात आला। या उत्सवात हजारो भाविक उपस्थित होते। पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या चरण दर्शनासाठी भाविकांना मे अखेरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाचं काम 1.5 महिन्यांचा कालावधी संपला तरीही पूर्ण झालं नाही। मंदिराला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी वेळ लागतोय, त्यामुळे भाविकांनी थोडा संयम राखावा असं आवाहन मंदिर समितीने केलंय।